वंदितु संवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमस्समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचं सुरू आहे। ज्ञानीचा विचार आहे की मी हा असा आत्मा निर्विकार पूर्ण न्यायक स्वरूप आहे आणि मी त्याचं संचेतन करतो आहे। वर्तमान काळामधली अपूर्णता त्रुटी माझ्या जीवनात मला महत्त्वपूर्ण नाही, याचं कारण माझं लक्ष त्रिकाली ध्रुव आत्मतत्वावर केंद्रित झालेलं आहे आणि म्हणून मला त्याचा वारंवार आनंद घ्यायचा आहे। मला संचेतन जे करायचं आहे ते त्रिकाली आत्मतत्वाचं संचेतन करायचं आहे आणि त्यामध्ये जो अनुपम आत्मोत्थ अतींद्रिय स्वाधीन असा आनंद आहे, त्या आनंदामध्ये हा मी आता अत्यंत तृप्त परमतृप्त झालेला आहे। केवली सदृश अतींद्रिय आनंदाची अमृतकूपी जणू माझ्या जीवनात मला प्राप्त झालेली आहे, असा हा ज्ञानीचा सदैव विचार आहे। आणि तो विचार करतो आहे की जीवनामधल्या अनंत आवली माझ्या अशाच या आत्मानुभवामध्ये व्यतीत व्हावो, ही परम भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे। संसारी जीवांना अज्ञान अवस्थेत पूर्वकृत विभाव भावांमुळे नाना प्रकारच्या कर्मांचं बंधन प्राप्त होते आणि त्याचा जेव्हा उदय येतो तेव्हा अज्ञान मोह राग द्वेष रूप हा परिणमतो आणि सुख दुःखादी रूप अनुभवतो आणि परत विभाव भाव करून कर्मबंधन दृढ करतो। म्हणजे असं दुष्ट चक्र याच्या जीवनात सुरू आहे की पूर्वबद्ध कर्माचा उदय येतोय, त्या उदयात हा समरसी भावानी एकाकार होतो आहे, सुख दुःख रूप परिणमतो आहे आणि परत त्या ठिकाणी इष्ट अनिष्ट बुद्धी करून नवीन कर्मबंधाला तो परत आमंत्रण देतो आहे, नवीन कर्मबंध करतो आहे। अशा प्रकारे या कर्मरूपी विषवृक्षाचं फळ हा जीवनात निरंतर भोगतो। कधी संयोगवश पुण्याचा उदयाला तर अनुकूलता वाटते, भोगांची मादकता चढते आणि पंचेंद्रियांच्या भोगात हा आनंद मानतो। नवनवीन साधनं गोळा करण्याचा उद्यम जीवनात करतो आणि त्यापासून मला सुख मिळेल अशी अभिलाषा जीवनात ठेवतो आणि तरीही परम तृप्तीचा अनुभव, आत्मोत्त अनुभव, अतींद्रिय आनंद ह्याच्या जीवनात प्राप्त होत नाही आणि सदैव अतृप्ती आकुलताच असते आणि हेच वास्तविकता दुःख आहे। कारण खरं सुख निराकुलतेमध्ये आहे आणि आकुलता बिन सो सुख कहिये, हे झडालाकार त्या ठिकाणी म्हणतात। म्हणजे आकुलता रहित खरं सुख आहे। आणि आकुलता म्हणजे काय? भोग भोगत असताना सुद्धा मला हे तर भोगत आहे पण अजून हे पाहिजे ते पाहिजे, अशी जी आमची तृष्णा आहे ही म्हणजे आकुलता आहे। आणि निराकुलता म्हणजे काय? की बस मला हेच पाहिजे होतं आणि हे मला आता प्राप्त झालं, मला कोणत्याही तऱ्हेची आता अभिलाषा जीवनामध्ये आहेच नाही, ही जी परम तृप्तीची भावना हीच म्हणजे निराकुलता आहे। आणि पहा, अज्ञानी जीव कसा विचार करतो किंवा भोग भोगत असताना आम्ही समोर ताटामध्ये अन्न आहे, जेवतो आहे, जेवत असताना
त्या तोंडातील घासाचा आम्ही स्वाद घेतो न घेतो तोच हातामध्ये आमचा दुसरा घास तयार होत असतो. म्हणजे एका इच्छेचा तृप्तीचा क्षणही आम्ही अनुभवत नाही, तर दुसरी इच्छा म्हणजे दुसरा ग्रास घेण्याची अभिलाषा मनामध्ये आहे. एखाद्या वस्तूचा आनंद आम्हाला प्राप्त खूप दिवसांनी झाली, प्राप्त झाल्यानंतरही त्या गोष्टीचा आनंद अनुभवण्याच्या अगदी काही क्षणांमध्ये आम्हाला असं वाटतं की अरे हे इथे असं पाहिजे होतं, आम्हाला हे घ्यायचं आहे किंवा हे करायचं आहे. अशा प्रकारचा आकुलता जन्य परिणामच अज्ञानीच्या जीवनामध्ये निरंतर दिसतो आहे. आणि म्हणून ही तृष्णा जी आहे ही दुःख रूप आहे. हे विषय भोग जे आहे हे तात्काळ रमणीय तर वाटतात, पण त्यांचा शेवट मात्र दुःखामध्येच होतो. ज्याप्रमाणे एखाद्याला खाज सुटली असेल म्हणजे खाजेची बिमारी असेल, तर तात्काळ खाजविताना तर त्याला चांगलं वाटतं, पण त्यातील आनंद मात्र त्याचा क्षणिक आहे. कारण त्याने रोगच वाढतो. किंवा दुसरं उदाहरण पाहता येईल की गरिष्ठ आणि यथेष्ट जेवण झाले तर खूप चांगलं वाटतं. असं म्हटलं जातं की खूप आज तृप्त झालो आहे मी, पण तृप्त झालो आहे पण अंततः ते रोग वाढविणार आहे. याप्रमाणे पंचेंद्रियांचे विषय किंवा कषाय हे तात्काळ तर आनंद देतात, पण त्याचं फल भोगताना मात्र ते त्रासदायक किंवा कष्टदायक वाटतात. मात्र आत्मोक्त सुख त्याची क्वालिटी आणि इंद्रियजन्य सुखाची क्वालिटी या दोनच्या क्वालिटी मध्येच खूप अंतर आहे. याची आणि त्याची तुलनाच होऊ शकत नाही, कारण दोन्ही एका पातळीवर नाही. तुलना कुठे केली जाते? दोन समान अशा प्रतिस्पर्धीमध्ये तुलना केली जाऊ शकते, पण एकाची जर अगदीच क्वालिटी वेगळी आहे आणि दुसऱ्याची वेगळी आहे तर इथे तुलना होऊ शकत नाही. म्हणून हे जे इंद्रियजन्य सुख आहे हे आकुलता उत्पन्न करणार आहे. ते वर्तमान काळामधील देखील दुःखदायक आहे आणि भविष्य काळामध्ये देखील ते दुःख देणारच आहे. या उलट आमचं जे आत्मोक्त सुख आहे, जे इंद्रियातीत सुख आहे, हे मात्र वर्तमान काळातही आनंददायक आणि भविष्यामध्ये देखील आनंददायक आहे. आत्मानुभव ज्या क्षणी जीवाला होईल तो एक विलक्षण असा अमृत क्षण असणार आहे. असं म्हणतात गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये जेव्हा कैवल्याची प्राप्ती झाली, बोधगयेला जर गेलं तर ते जरूर पहा त्यांची ती बुद्धगयेची नगरी. आणि त्या बोधगयेमध्ये असं सांगतात की 7 दिवस पर्यंत बुद्ध एका ठिकाणी एका आसनामध्ये त्या परम आनंदामध्ये निमग्न झाले. त्यांना कशाचंही भान उरलं नाही आणि त्यानंतर 7 ते पावलं चालले आणि जिथे जिथे त्यांनी 7 पर्यंत विश्राम केला त्या ठिकाणी पवित्र स्थानं मांडल्या गेलेली आहे. जर आजही आपण त्या ठिकाणी गेलो तर हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता आणि ती बुद्धांची मनस्थिती आमच्या डोळ्यासमोर येऊ शकते की परम तृप्तीच्या आनंदाचा क्षण हा त्यांच्या जीवनात कसा झाला. कदाचित आम्हाला महावीर स्वामींच्या त्यांच्या जीवन चरित्रामध्ये ही गोष्ट मिळत नाही, परंतु त्यांच्याही जीवनामध्ये जेव्हा त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली असेल त्यावेळेला अशाच प्रकारच्या परम तृप्तीचा आनंद त्यांच्या जीवनात निश्चितपणे आलाच असेल. पार्श्वनाथ स्वामींच्या जीवनात तर आम्ही पाहू शकतो किंवा ते त्या ठिकाणी केवळ ज्ञान झाल्याचे प्रत्यक्ष साक्षी असणारे 2 जीव होते, धर्मेंद्र आणि पद्मावती, की ज्यांनी पार्श्वनाथ स्वामींचा उपसर्ग दूर केला आणि उपसर्ग दूर होता क्षणीच त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती होते. उपसर्ग दूर झाला आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली त्यावेळेला धर्मेंद्र आणि पद्मावती
यांचे जीव तिथे ते प्रत्यक्ष त्यांचं केवळ ज्ञानाचं ते तृप्तीचा आनंद बघायला ते साक्षीदार त्या ठिकाणी होते. आम्हाला आमच्या प्रथमानुयोगाच्या कथांमध्ये जितकं बुद्ध कथांमध्ये आम्हाला त्यांच्या संवादांचं त्यांचा शिष्य आनंद आणि बुद्ध यांचे संवाद प्राप्त होतात, तितके संवाद आमच्याही कथेमध्ये आहे. क्षणिक प्रश्न विचारतो आणि महावीर स्वामी उत्तर देतात, परंतु या सगळ्यांमध्ये काहीतरी दुवा आमचा निसटलेला आहे, जो आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही. जसं केवल ज्ञान झालं, ती जागा त्यांची रुजुकुला नदीच्या तटापाशी होती आणि त्यानंतर वास्तविकतः आमच्या दृष्टिकोनातून तिथेच त्यांचं समवशरण घडायला पाहिजे. पण 66 दिवसाचा मध्ये कालावधी गेला. कदाचित ते त्या आनंदामध्ये देखील आत्मविभोर झालेले असतीलच. तर अशी ही परिस्थिती की एकदा तो आत्म्याचा अनुभव आला, तो अनुभव वर्तमान काळी देखील अत्यंत सुखदायी आहे आणि भविष्य कालामध्ये देखील तो सुखरूपच असणार आहे. उलट शुभाशुभ परिणाम हे बंधाचं कारण आहे, दुःख रूप आहे आणि दुःखोत्पादक आहे. शुभाशुभ परिणामांपेक्षा अलग असणारा हा शुद्धोपयोग आणि शुद्धोपयोगाची निरंतर धारा ही अत्यंत सुखरूप आहे, सुखोत्पादक आहे. हा जीवनामध्ये मोक्ष मार्ग आहे. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य यांची एकता हाच मोक्ष मार्ग आहे आणि त्याचं कारण शुद्धोपयोगच आहे. म्हणून निरंतर भावना आमची अशीच असावी की आमचा एक क्षण देखील संयमाशिवाय व्यतीत होऊ नये, आत्मानुभूती शिवाय व्यतीत होऊ नये. येणाऱ्या प्रत्येक आवलीमध्ये समयामध्ये मला अशा प्रकारची आत्मिक शक्ती, आत्मिक आनंद आणि माझ्यात राहण्याचा पुरुषार्थ माझ्या जीवनात सातत्याने असू दे. यानंतर परत आचार्य अमृतचंद्र आचार्य या ठिकाणी परत कलश ठेवत आहे की ज्ञान चेतनेमध्येच हा जो जीव आता आलेला आहे, याच्या जीवनामध्ये कर्मचेतना आणि कर्मफल चेतना ही संपूर्णतः नष्ट झालेली आहे. 233 नंबरचा हा कलश आहे. अत्यंतं भावयित्वा विरतिमविरतं कर्मणस्तत्फलाश्च प्रस्पष्टं नाटयित्वा प्रलयनमखिला ज्ञानसञ्चेतनायाः पूर्णं कृत्वा स्वभावं स्वरसपरिगतं ज्ञानसञ्चेतनायां स्वां सानन्दं नाटयन्त प्रशमरसमित सर्वकालं पिबन्तु. आता अशी भावना प्रगट करतात की कर्मचेतना विकारी भावांमध्ये एकत्व, कर्मफल चेतना सुखदुःखामध्ये एकत्व यांच्या त्यागाच्या भावनेने अज्ञान चेतनेचा अभाव करून ज्ञानीच्या जीवनात या चेतनेचा त्यांनी त्याग केलेला आहे. तो कर्तृत्व आणि भोक्तृत्व भावापासून दूर हटलेला आहे. त्यामुळे ज्ञान चेतना त्याच्यात आलेली आहे आणि अशा अज्ञान चेतनेचा अभाव करून ज्ञान चेतनेला नाचवून ज्ञानीजन निरंतर आनंद रसाचं पान करो, निरंतर त्यांना ज्ञानाचा अकृत्रिम सहज आनंद जीवनामध्ये प्राप्त हो. याप्रमाणे अशांतपणे अत्यंत या शब्दाचा अर्थ केला की अत्यंत रूपाने कर्मापासून आणि कर्मफलापासून सर्वथा विरक्ती अत्यंत भावून संपूर्ण अज्ञान चेतनेच्या प्रलयास प्रगटपणे नाचो. संपूर्ण आता अज्ञान चेतना जीवनातून काढलेली आहे आणि निजरसाने प्राप्त
निज स्वभावाला पूर्ण करून आणि स्वतःच्या परिपूर्ण स्वभावाचं अवगाहन करून स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये निमग्न होऊन स्वतःच्या ज्ञान सरोवरामध्ये त्या ज्ञानाचंच प्राशन करून आपल्या ज्ञान चेतनेला सानंद नाचविणारे हे ज्ञानीजन सदैव प्रशमरसाचे विकाररहित समता रसाचे पान करोत अशी आचार्य या ठिकाणी प्रेरणा देतात. अर्थात त्यांच्या जीवनात शुद्धोपयोग प्राप्त होऊन त्यांना आता समता रूपी हा अमृत कुंभ प्राप्त झालेला आहे. हा प्रशम रस विकाररहित समता रस त्यांच्या जीवनात त्यांच्याजवळ तो घट त्यांना प्राप्त झालेला आहे आणि त्याचंच ते निरंतर सेवन करत आहे. प्रथमतः तर 3 कालासंबंधी कर्माच्या त्यागाची भावना 49 प्रकारांनी करविली. आठवत असेल आत्ताच आपल्याला झालेले श्लोक आहे. 49 भंगांच्या माध्यमातून प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि आलोचना पाहिली आणि नंतर संपूर्ण कर्माच्या 148 प्रकृतीच्या फलाची त्यागाची भावना केली. अशा तऱ्हेने अज्ञान चेतनेचा प्रलय करून ज्ञान चेतनेच्या मध्ये प्रवृत्तीचा उपदेश केला आहे. ही ज्ञान चेतना म्हणजे नित्यानंद रूप आत्मस्वभावाचा अनुभव आहे आणि ज्ञान चेतना ज्याला आम्ही म्हणतो तर आत्म्यानी आत्म्याचा आत्म्याच्या द्वारे आत्म्यासाठीच आत्म्यापासून होणाऱ्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा अशी ही ज्ञान चेतना स्वमधून उत्पन्न होणार आहे. त्याचं फल कर्म ते देखील स्वपरिणाम आहे. साधन देखील स्वतःच आहे. संप्रदान अपादान आणि अधिकरण हा स्वतःच आहे. असा हा निजरस नित्यानंद अमृत कुंभ आता त्याचा अनुभव घेतो आहे आणि अनुभवामध्ये या षटकारकांच्या भेदाचा विकल्प विराम पावलेला आहे. ज्ञानीजन हो त्याचाच आस्वाद करा असा श्री गुरूंचा उपदेश आहे. हा सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे. म्हणून ज्ञानास कर्तेपणा आणि भोक्तेपणापासून भिन्न दाखविले. सर्व विशुद्ध अधिकारामध्ये समरी आली आहे जणू काही पूर्ण समयसारची आणि त्याच्यामध्ये सांगितलं की कर्तृत्व आणि भोक्तृत्व यापासून तू पृथक आहे आणि आता अन्य परद्रव्य आणि परद्रव्याच्या भावापासून ज्ञानास भिन्न दाखवतील आणि प्रथम त्या गाथेचं सूचक काव्य आचार्य सांगणार आहे. ज्या जीवांनी आपल्या विभावरूप अज्ञान चेतना पूर्वकृत त्या विभावाच्या फलस्वरूप सुखदुःखादी रूप कर्मफल चेतना जीवनात नष्ट व्हावी अशी सतत भावना केलेली आहे. त्याच्या फलस्वरूप अज्ञान चेतनेचा नाश होतो. म्हणजे निरंतर त्यांनी सतत भेद विज्ञानाची भावना केलेली आहे. माझं पराचं कर्तृत्व जावो, कर्माचं कर्तृत्व जावो आणि कर्माचं कर्तृत्व कोणत्या कर्माचं? द्रव्य कर्माचं तर कर्तृत्व हा स्वतःकडे घेतच नाही, पण भावकर्माचं कर्तृत्व रागादी विकार माझ्यात होतात त्याचं कर्तृत्व देखील माझ्याकडे नाही. म्हणजे भावकर्मापासून देखील हा जीव पृथक आहे आणि कर्मफल चेतना म्हणजे परत जड कर्म नाही तर जड कर्माच्या उदयात होणारी आमची प्रवृत्ती इष्ट अनिष्ट बुद्धी सुखदुःख रूप परिणाम याचाही यांनी जीवनामध्ये संन्यास घेतलेला आहे, त्याग घेतलेला आहे आणि ही भावना एका दिवसात भावल्यानी जीवाला प्राप्त होत नाही. वारंवार आत्मस्वभावाला स्पर्श करत ही माझी भावना ही अज्ञान चेतना माझ्यातून विराम पावावी हा संकल्प हा गहन संस्कार आत्मतत्वावर करून याची त्याला प्राप्ती झालेली आहे.
जोपर्यंत हा संस्कार दृढ होत नाही, अच्युत होत नाही, तोपर्यंत हा डळमळीत आहे. पण एकदा तिथे स्थिर झाला, बैठक त्याची पूर्ण पक्की झाली, की त्या भावापासून हा ढळत नाही असं अचल स्थान त्यांनी पहिल्यांदा जीवनात स्वीकारलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे. तशी भावना त्यांनी वारंवार भावलेली आहे आणि म्हणून ही भावना भवनाशिनी. त्यांनी आपल्या स्वसंवेदन ज्ञानाच्या सामर्थ्यामुळे स्वभावाची प्राप्ती करवून घेतलेली आहे. काय केलं? सतत सतत आत्मस्पर्शन, आत्मानुभव या भूमिकेवर तो जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे सहजच त्याचं सामर्थ्य हे वाढत चाललेलं आहे. पहिल्या समयात त्याला कमी वेळ स्थिरता साधता आली, दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी जास्त वेळ स्थिरता साधली. तसही पहा, 6वं आणि 7वं गुणस्थान मुनींच्या जीवनात सतत असतं, पण 6व्या गुणस्थानाचा काळ आणि 7व्या गुणस्थानाचा काळ याचा जर आम्ही विचार केला तर पहिल्यांदा 6व्या गुणस्थानाचा काळ मोठा असतो, 7व्या गुणस्थानाचा काळ कमी असतो. आणि जशी हा स्थिरता त्याची वाढत जाते तसा 7व्या गुणस्थानाचा काळ वाढत जातो आणि 6व्या गुणस्थानाचा काळ कमी होत जातो. जर भावना आमची निरंतर असेल की माझ्या जीवनातल्या 24 तासामधले समजा आमचे 8-10 तास तर झोपेत गेलेले आहेत, उरलेले जे काही आमचे 14 तास 12 तास आहे, याच्यामध्ये मी माझ्या धर्म पुरुषार्थाला किती महत्व द्यावं, 1 तास 2 तास हे जर आम्ही एक संकल्पपूर्वक ठरविलं आणि तेवढा काळपर्यंत आमचा तो काळ माझा प्राईम टाइम आहे असं समजून आमच्या धर्मकार्यामध्ये आम्हाला तो व्यतीत करायचा आहे. वारंवार वारंवार आमच्या आत्मतत्वाला स्पर्श करण्याचा उद्यम जीवनात असावा लागतो. वारंवार चिंतन, मी परकर्तृत्व घेत नाही, मी परभोक्तृत्व घेत नाही, माझ्या जीवनात अहंकार नाही, मी ममकार करणार नाही, या भावना किंवा स्वतःचा आत्मा कसा आहे ते चिंतन, की मी पूर्ण आहे, मी ज्ञानानंद स्वभावी आहे, मी चैतन्य रूप आहे, मी ज्ञान दर्शन उपयोग स्वभावी आहे, मी शरीरापासून पूर्णतः पृथक आहे, माझ्यामध्ये द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म यत्किंचित देखील नाही. ही जी वारंवार वारंवार आमच्या आत्मतत्वाला स्पर्श करण्याची आमची जी लगन आहे, तिथे आमचा उत्साह आहे, त्यामुळे आमच्या आत्मतत्वाचं संचेतन करण्याचा मार्ग आम्हाला गवसणार आहे, प्राप्त होणार आहे. अशा या आत्म्याच्या स्वसंवेदन ज्ञानाच्या सामर्थ्यामुळे आम्हाला स्वभावाची पण प्राप्ती होईल. अर्थात असा आत्मानुभव जीवनात मला प्राप्त हो आणि त्यामध्येच निमग्नता साधून तो अनंत काळ अशा या शांत रूपी अमृताचं सेवन करण्यासाठी मला जीवनात उपयोगी पडो. जर ही भावना आमची बलवती आहे तर आम्हाला देखील जीवनामध्ये कैवल्याची प्राप्ती होईल. म्हणून आणि आम्ही जर असं म्हणत असू की काय करणार, आमच्या मिथ्यात्वाचा उदय आहे आणि मिथ्यात्वाचा उदय आहे म्हणून आम्ही या तत्वांवर आमची श्रद्धा बसत नाही किंवा खऱ्या देवगुरु शास्त्राचं स्वरूप आम्ही समजू शकत नाही किंवा आमच्या हातून प्रबल पुरुषार्थ होत नाही किंवा आम्हाला तसं निमित्त कारण पण मिळालेलं नाही. असं जर आम्ही निरंतर परसापेक्ष बघत राहू तोपर्यंत आमच्या जीवनात अज्ञान चेतना आहे. कर्माच्या उदयाने किंवा कोणत्याही अशा कारणामुळे हा जीव मिथ्यादृष्टी बनत नाही. लक्षात घ्या, कर्म याला मिथ्यादृष्टी बनवू शकत नाही. कर्माचा उदय त्याच्या निमित्ताने त्या कर्माला लक्ष करून
हा स्वयं आपल्या उपादानगत योग्यतेने मिथ्यादृष्टी बनतो. म्हणून कर्म जबरदस्तीने जीवाला मिथ्यात्व करण्यास बाध्य करत नाही, असं हे निश्चय नयाचं कथन आम्हाला व्यवहार सापेक्ष समजून घ्यावं लागतं. आणि जोपर्यंत मिथ्यात्व कर्माचा उदय आहे, म्हणजे त्याचं निमित्त कारण आहे, तोपर्यंत हा जीव पुरुषार्थ त्याचा फिका पडतो आहे, त्याचा आत्मिक सामर्थ्य कमी पडत आहे आणि म्हणून अनुभव करू शकत नाही. परंतु हा अनुभव झाल्यानंतर त्या अनुभूतीची लगन मात्र याच्या जीवनात निरंतर राहणार आहे, की ही वारंवार अशी अनुभूती माझ्या जीवनात प्राप्त हो. तसंच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी, अशा दोहोंच्या जीवनात कर्म करताना आणि कर्मफल भोगताना दोहोंमध्ये अभिप्रायामध्ये अत्यंत अंतर असणार आहे. अज्ञानी किंवा मिथ्या दृष्टी कर्मफल भोगताना त्याच्याशी तन्मय होऊन त्यांनीच मला असं म्हटलं किंवा त्याच्याच मुळे हे घडलं असं पराकडे बघून कथन करणार आहे. ज्ञानीच्या जीवनात तीच घटना घडली तर ज्ञानी कर्मोदयाला पण म्हणणार नाही की या कर्मोदयानी माझं असं झालं. तो म्हणेल माझीच चूक आहे, माझ्याच चुकीचा परिपाक मला अशा प्रकारचा हा परिणाम प्राप्त झालेला आहे. आता मला ती चूक दुरुस्त करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. जर मी त्याच्याशी एकाकार झालो नाही तर मला माझी चूक दुरुस्त करता येऊ शकते. अशा तऱ्हेने या दोहोंच्या जीवनामध्ये भोगण्यामध्ये आणि करण्यामध्ये देखील अंतर आहे. ज्ञानी कार्य करेल, पण ज्ञानी कार्य करत असताना कर्तृत्व शून्यता त्याच्या जीवनात राहील आणि भोगत असताना भोक्तृत्व शून्यतेपूर्वक तो भोगेल. कधी कधी आम्हाला आचार्यांचा हा उपदेश ऐकल्यावर असं वाटतं की हे खरंच आम्ही जीवनात उतरवू शकतो का, की हे सगळं काल्पनिक आहे, की असत्य कथा आहे. आचार्य सांगतात तो त्यांचा अनुभव आहे, ते कल्पना नाही ती, आणि आमच्याही जीवनामध्ये आम्ही ते उतरवू शकतो हा विश्वास आणि करू शकतो. आणि केलं आम्ही प्रॅक्टिकल मध्ये तर आम्हाला त्याची फलप्राप्ती देखील जीवनामध्ये दिसते. सम्यक दृष्टी हा वस्तुतत्वाचा ज्ञाता आहे आणि म्हणून तो अज्ञान चेतना आणि ज्ञान चेतनेमध्ये भेद करू शकतो. तो पराचा कर्ता बनत नाही आणि भोक्ता बनत नाही. परामध्ये स्वस्वामी संबंध पण तो मानत नाही आणि ममकार देखील करत नाही. तसेच ज्ञानी हेही जाणतो की भूतकाळात मिथ्यात्व अवस्थेत अनेक पाप जीवाने केलेला आहे, पण ज्ञान झाल्यानंतर तो रागद्वेषात एकत्व करत नाही. द्रव्यकर्म हे तर प्रत्यक्षात अलगच आहे. द्रव्यकर्माचा तर करता ज्ञानी पण नाही आणि अज्ञानी पण नाही, ते प्रत्यक्षात अलगच आहे. भावकर्म देखील मी नाही, ही मी एक न्यायप्रूप आहे, ही श्रद्धा अशा त्याच्या जीवनात अकाट्य रूपाणी आहे. मी दुसऱ्याचं हित अहित करू शकतो हाच अभिप्राय त्याच्या जीवनात नाही. म्हणजे माझं अहित करणारा दुसरा कुणी आहे किंवा माझं हित करणारा दुसरा कुणी आहे किंवा मी दुसऱ्याचं चांगलं किंवा वाईट करू शकतो हा अभिप्राय त्याच्या जीवनात नाही. म्हणून हा नित्य परकर्तृत्व बुद्धीपासून भिन्न आहे. चैतन्यास निवास करणे हाच त्याचा धर्म आहे. असा हा निरंतर आपल्या ज्ञान स्वभावातच निमग्न आहे. पूर्वकृत कर्म हे विषवृक्षाप्रमाणे आहे, त्याचं फल तो रुचीपूर्वक भोगत नाही. आठही प्रहर त्याच्या अंतरंगामध्ये मनामध्ये आत्मतत्वाचाच विचार असतो, निदान अभिप्राय तरी त्याचा बदललेला नाही.
रागद्वेषाशी त्यामुळे तो तन्मय होत नाही. जसं काल आम्ही नारकी जीवांचं म्हणजे सैनिक राजाचं उदाहरण बघितलं की अंतरंगामध्ये हे जे काही दुःख होत आहे, पीडा होते आहे, कष्ट होतो आहे, हे माझ्या शरीराला होत आहे. माझा आत्मा या आनंदामध्येच कोणत्या मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी गेलं, त्यामुळे जो आत्मिक आनंद तिथे सुखाची झलक जी त्याला मिळत आहे, त्या आनंदामध्ये ते निमग्न असतात. कधी कधी त्या ठिकाणी अंतर पडेल उपयोगामध्ये, पण 6 महिन्यातून एकदा त्यांना आत्मानुभव क्षायिक सम्यक दृष्टी जीवाला होतोच होतो. अंतर पडेल अनुभूतीमध्ये, लब्ध्यात्मक तर निरंतर आहेच, प्रश्नच नाही. पण उपयोग जर त्याचा बदलला आणि उपयोग जर पराशी तन्मय झाल्यासारखा दिसला, तरी देखील लब्धिरूप ज्ञान चेतना त्याची विद्यमान आहेच. आणि 6 महिन्यातून एकदा अंतर्मुहूर्तासाठी आत्मानुभव त्याला नियमपूर्वक होणारच आहे. म्हणजे प्रति 6 महिन्यांनी तो आपली आत्मानुभवाची बॅटरी जी आहे किंवा मोबाईल जो आहे, हा बरोबर 100% चार्ज करून घेतो आणि ते 6 महिनेपर्यंत ती अनुभूती पुरते म्हणा, लब्ध्यात्मक त्याच्या जीवनात आहे. असा हा सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आपण बघतो आहे. आणि आतापर्यंत हे सांगितलं की सर्व विशुद्ध ज्ञान पराचा करता किंवा भोगता होत नाही. आता पुढे येणाऱ्या गाथांमध्ये निश्चयनयाने सर्व विशुद्ध ज्ञानामध्ये परज्ञेयांना जाणताना देखील हा परज्ञेयांपासून सर्वथा भिन्न आहे. पण हे सांगण्याआधी अमृतचंद्र आचार्य विषय स्पष्ट करण्यासाठी परत उत्थानिका रूपाने कलश काव्य ठेवणार आहे. त्याला आपण उद्याला बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.